पागोटेकरांचे प्रशासनाला निवेदन. रस्ते मोकळे करा, अन्यथा रस्त्यावर उतरणार. उरणमधील नवघर ते धुतुम मार्गाला अनधिकृत ट्रेलर्सचा जटिल विळखा. उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायत हद्दीतील नवघर ते आयोटी पेट्रोल पंप धुतुम या मार्गावर सुरू असलेल्या कंटेनर ट्रेलर्सच्या अनधिकृत पार्किंग विरोधात ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे. या गंभीर समस्येबाबत वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पागोटे परिसरात मोठ्या प्रमाणावर कंटेनर यार्ड उभारण्यात आले असून संबंधित कंपन्यांच्या कंटेनर वाहतुकीच्या गाड्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनधिकृतपणे उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही वर्षात अनेक स्थानिक तरुण जखमी झाले असून काहींना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काही जण कायमचे अपंग झाले आहेत. याबाबत उरण तालुक्यातील पागोटे गावचे शिष्टमंडळ, ग्रामविकास मंडळ, ग्रामपंचायत कमिटी आणि ग्रामस्थांनी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहीफळे आणि उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांची भेट घेऊन या समस्येकडे लक्ष वेधले. दरम्यान 15 जून रोजी एका अनधिकृत पार्किंग केलेल्या ट्रेलरमुळे झालेल्या अपघातात स्थानिक तरुणाचा अंत झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने कारवाई करून नवघर ते धुतुम मार्गावरील सर्व अनधिकृत कंटेनर पार्किंग हटवावे अशी मागणी करण्यात आली आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून त्यानंतर ही कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी पागोटे गाव अध्यक्ष मनोहर पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष मेघनाथ तांडेल, पागोटे सरपंच कुणाल पाटील यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली. या ठिकाणी आलो की वाहतूक पोलीस स्टेशनला तर आमच्या पागोटे, नवघर, कोंडेगाव ह्याच्यामध्ये पंजाबपासून नवघरपर्यंत जी ट्रॉफिक लागते, मी ट्रॉफिक नुसती लागत नाही की दुतर्फा 2-2 टेलर लागतात आणि टेलर लागल्यानंतर बाईकला, सायकल चालवायला किंवा अन्य कोणाला जायला रस्ता राहत नाही आणि त्याच्यामुळं अनेक ॲक्सिडेंट होतात. नुसते ॲक्सिडेंट होत नाही तर काही अपंग होतात, काही नाही जीव गमावला येते. आत्ताच्या सोमवारी एक झाला ॲक्सिडेंट की इथला कामगार, डेअरचा कामगार 24 वर्षाचा, त्याचा नाक बळी गेला. केवळ 2 वेळेला त्या 2 दुतर्फा पार्किंग असल्यामुळे गेला. आणि त्याच्या अगोदर आमच्या गावातला एक तरुण भोईर म्हणून बरं त्याचा हात कामातून गेला, तो आयुष्यातून उठून गेला. आणि हे आत्ताचे जस्ट अनेक ॲक्शन छोटी मोठी होतात की त्याचं माहितीच नाही कोणाला. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की ते अनधिकृत ती ज्या पार्किंग सुरू आहेत या पार्किंग पूर्ण बंद व्हाव्या आणि बंद झाल्यानंतर इथं जे होणारे ॲक्सिडेंट, होणारे धोके हे टाळावे. आणि जर हे टाळले नाहीत तर याच्या पुढं आम्ही पागोटा, नवघर, भेंडकल 4 गाव मिळून मोठं आंदोलन करू इथं. आज ट्रॅफिकचे इथले इंचार्ज सिनियर PI जे आपले आहेत दैपळे साहेब यांना आता आमच्या गावचं शिष्टमंडळ आणि आमच्या गावची ग्रामविकास मंडळ, त्याचबरोबर ग्रामपंचायत पागोटेची सर्व मंडळी आणि गावकरी आज आम्ही इथे येऊन भेटलो आम्ही. आणि या संदर्भामध्ये JNPTच्या अनुषंगानं इथं जे काय आता CFS झालेले आहे, 1970मध्ये आपल्या या संपूर्ण भागाचं सिडकोमार्फत जे ॲक्विशन झालं, लँड ॲक्विशन झालं आहे. आणि त्याच्यानंतर 1984ला इथं JNPT आली आणि खऱ्या अर्थाने JNPT 26 मे 1989ला सुरू झाली. आणि त्यानंतर JNPTचे जे कार्गो आहेत, जे कंटेनर आहेत, त्यासाठी CFS झाले. ह्या CFSमध्ये आत्ताची जी भयानक परिस्थिती आहे, जी द्रोणागिरी नोडमधली, की जवळजवळ या द्रोणागिरी नोडमध्ये 8 ते 10 हजार ट्रेलर्स पर डे येत आहेत. आणि यांच्याबरोबर असणारे यांचे ड्रायव्हर, मग त्यामध्ये एक ड्रायव्हर, एक क्लीनर पकडला तरी किमान 15 ते 16 हजार लोकांची इथे ये जा आहे. त्या लोकांना सिडको जरी किती म्हटलं असतं सिडकोनी की आम्ही शहराचे शिल्पकार आहोत, परंतु इथं भकास आहे. कुठल्याही प्रकारचे पायाभूत सुविधा त्यांनी इथं निर्माण केलेल्या नाहीत. इथं येणाऱ्या जवळजवळ 16,000 लोकांसाठी पर डे, नुसते मी ट्रेलरच्या संदर्भ बोलतो आहे, त्या लोकांना कुठल्याही प्रकारची जेवणाची व्यवस्था नाही आहे. त्यांची टॉयलेट ब्लॉकसाठी त्यांना कुठली सुविधा नाही, पाण्याची सुविधा नाही. हा सगळ्या गोष्टीचा ताण इथं सराउंडेडमध्ये असलेले जे गावं आहेत, मग धुतुम असेल, रांजणपाडा असेल, सुरुंगपाडा असेल, पागोटे असेल, नवघर असेल, भेंडकल असेल, या गावांवर येतो. आणि मग त्यांना त्यांचे सगळे जे त्यांच्या ज्या मूलभूत गरजा ज्या पुरवण्यासाठी जो ताण आहे तो या गावांवर येतो. आमची सिडकोला अशी म्हणणं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं वाहतूक जी होते त्या पद्धतीचे इथे जे रोड्स आहेत ट्रान्सपोर्टसाठी ते त्यांच्या पायाभूत सुविधा नाही. आत्ता आपण बघतोय तर सर्व्हिस रोड आत्ता त्यांनी सुरू केलेले आहे. फक्त JNPT आणि सिडको या विभागातील लोकांना त्रास देण्याचंच काम करतात.
खरं म्हणजे आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की आम्ही आमची जी उदरनिर्वाहाची जमीन या सिडकोला JNPTला दिली, पण आम्हाला आता पश्चाताप होतो आहे. ज्या JNPTच्या अनुषंगाने येणारी विकास गंगा ते खऱ्या अर्थाने इथपर्यंत पोचली नाही. इथं जो शेतकरी आहे, कामगार आहे, इथला रहिवासी आहे, तो सर्वार्थाने भरडला आहे. आणि आत्ता फक्त आमची जमीन गेली, आमचा उदरनिर्वाहाचं साधन गेलं, सगळं गेलं. परंतु आता होणारे या ट्रान्सपोर्टमुळं, या होणाऱ्या वाहतुकीला गावकऱ्यांच्या हाकनाक बळी जात आहेत. आणि रिसेंटली आता आज 3 दिवसापूर्वी एक इथला तरुण, एक 24 वर्षाचा तरुण गेला. त्याच्या अगोदर आमच्या गावातला भोईर हा मुलगा जो 28-29 वर्षाचा, त्याचा एक हात गेला. 100% तो पॅरालाइज झाला, अपाहिज झाला. आणि संपूर्ण आयुष्यामध्ये पुढं काय करायचं हा सगळ्या मोठा त्याच्यासमोर हा प्रश्न आहे. तर या सगळ्या गोष्टीचं कुठे निराकरण व्हावं म्हणून आज आम्ही इथं या ट्रॅफिक आणि अवैध जे पार्किंग इथे रोडवर होते या संदर्भामध्ये आम्ही आता निवेदन दिलं आहे. मात्र याच्या पुढची जर तयारी, आता ते म्हणाले आहेत की आमचा बॅकलॉग निघायचा आहे, इन्व्हेंटरी जी JNPTमध्ये बरेच कंटेनर थांबलेत ते निघायचे आहेत, आम्हाला 15 दिवसाची मुदत द्या. 15 दिवसात जर याच्यावर कुठली कारवाई झाली नाही तर याच्याबरोबर सिडको आणि JNPT बरोबर आम्ही याच्याबरोबर बैठक घेणार आहोत. आणि यातून जर आम्हाला जर चांगला तोडगा निघाला नाही तर सगळ्या गावांना विश्वासात घेऊन इथं मोठं आंदोलन उभारलं जाईल. आणि 1984ची पुनरावृत्ती यामध्ये होईल. कारण मला सांगायला अभिमान वाटतो की 1984च्या लढ्यामध्ये पागोड्याचे 3 हुतात्मे गेलेले आहेत आणि त्यांचाच वारसा आम्ही जपतोय. आम्हाला फक्त कळकळीची विनंती या लोकांना आहे की लवकरात लवकर या संदर्भात या समस्या निराकरण करा, अन्यथा आंदोलन हा एकमेव मार्ग आमचा असेल. धन्यवाद. यासाठी आलो होतो की जे आता अनधिकृत पार्किंग होते, अनधिकृत पार्किंगमुळे जे ॲक्सिडेंट होतात त्याच्यामुळं परिस्थिती भयंकर आहे या द्रोणागिरी नोटमध्ये. म्हणजे DIT झाली, ज्या कंपनीत आमच्या IOD पेट्रोल पंपपर्यंत धुतूनपर्यंत आम्ही असं निवेदन दिला साहेबांना का जेणेकरून ॲक्सिडेंट टाळेल. तर त्याही आमच्याशी चांगली चर्चा केली आणि त्या चर्चामध्ये ते बोलले की आम्ही ताबडतोब पोलीस प्रशासन आणि RTO लावून जेवढी ट्रॉफिक कंट्रोल करता येईल तेवढी करू आणि गाड्या अनाधिकृत उभ्या राहणार नाही याची पूर्ण दक्षता घेऊ असं आम्हाला ते आश्वासन दिलं आहे. आणि नाही झालं त्याच्यावर तर आम्ही सर्व गावकरी मुले एक मोठा भव्यदिव्य आंदोलन करू. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.